आज दिल्लीमध्ये येण्याचं कारण म्हणजे पार्लमेंटमध्ये जे सामान्य लोकांचा आवाज उठवतात असे सर्व इंडिया आघाडीचे जे घटक पक्ष आहेत व चांगले वक्ते आणि जे मनापासून लोकांच्या हितासाठी लढतात असे जे सर्व खासदार आहेत त्यांना भेटून अजितदादांचा ॲक्सिडेंट का घातपात याच्यावर आम्ही जो काही रिपोर्ट केलेला आहे तो रिपोर्ट त्यांना त्या ठिकाणी दाखवला। जसं संजय सिंग साहेबांचं नाव अख्ख्या देशामध्ये एक लढवय्या खासदार म्हणून त्या ठिकाणी घेतलं जातं। त्यांना इथेही भेटून मी विनंती केली महाराष्ट्राच्या वतीने की महाराष्ट्रामध्ये मराठी माणसाला दुर्दैवाने त्या ठिकाणी न्याय दिला जात नाही, FIR सुद्धा होत नाही, इन्व्हेस्टिगेशन योग्य दिशेने जात नाही। पार्लमेंटमध्ये तुम्ही अजितदादांचा हा मुद्दा तिथं घ्यावा जेणेकरून TDPचे जे मंत्री आहेत TDPच्या नेत्याचं आणि VSRचं एक जवळचं आर्थिक आणि व्यक्तिगत नातं असल्यामुळे तिथं काही इन्व्हेस्टिगेशन योग्य पद्धतीने होणार नाही, त्यामुळे त्या नेत्याला तिथं ठेवणं योग्य नाही। त्याबरोबर DGCAमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात रिस्ट्रक्चरिंग केलं जावं अशी एक मागणी आपली आहे आणि त्याच्याचबरोबर 11 रूलच्या अंतर्गत तपास होण्यापेक्षा 12 रूलच्या अंतर्गत तपास व्हावा ही आमचीसुद्धा मागणी आहे। आणि एअर इंडियाचं जे प्लेन अहमदाबादमध्ये ॲक्सिडेंट झालं त्यांचीसुद्धा तशीच मागणी आहे। त्यामुळे संजय सिंग साहेबांचा अभ्यास चांगला असल्यामुळे त्यांना पूर्ण डॉक्युमेंट दिलेले आहेत आणि नक्कीच ते अजितदादांसाठी आणि DGCAमध्ये मोठे बदल व्हावेत आणि कुठेतरी न्याय मिळावा यासाठी लढतील असं आम्हाला विश्वास आहे। संजय सिंग साहेबांना भेटल्यानंतर पुढच्या एका तासामध्येच अरविंद केजरीवाल साहेबांनासुद्धा तिथं भेटणार आहोत आणि त्यांच्या माध्यमातून इथले असतील खासदार नाही तर पंजाबचे खासदार असतील यांना सुद्धा त्यांनी सांगावं अशी विनंती केजरीवाल साहेबांना त्या ठिकाणी आम्ही करणार आहोत। संजय सिंह साहब पार्लियामेंट में जो है ये मुद्दा उठाएंगे क्या? सोमवार को पार्लियामेंट शुरू हो रहा है, ये मुद्दा उठाएंगे क्या? देखिए माननीय विधायक रोहित पवार जी से मुलाकात हुई और उन्होंने अजीत पवार जी का जो एक्सीडेंट हुआ उसको लेके बहुत सारे तथ्य ऐसी जानकारी दी जिसको देश के सदन में उठाने के बाद सरकार के पास कोई जवाब नहीं होगा और ऐसी आशंका है कि क्योंकि वो अपनी NCP का और पवार साहब की NCP का मर्जर करने वाले थे, NCP फिर से मिलने वाली थी, इसके कारण से ये एक साजिशन की गई हत्या है, ऐसी आशंका, ऐसा संदेह है। तो इसलिए इस विषय को पूरी जो जानकारी आज रोहित पवार जी से मुझे मिली है उसका और अध्ययन करके और गहराइयों से उसकी पढ़ाई करके देश के सर्वोच्च सदन में मैं ये मामला उठाऊंगा और पूरी गहनता के साथ इसकी जांच होनी चाहिए। मैंने आज तक नहीं सुना किसी भी एक्सीडेंट में कि ब्लैक बॉक्स में गड़बड़ी आ जाए और अजीत पवार जी के एक्सीडेंट में ये देखने को मिल रहा है कि ब्लैक बॉक्स में सरकार गड़बड़ी की बात कह रही है। तो ये तो अपने आप में ही हजारों सवाल पैदा करते हैं कि भाई बड़े से बड़े एक्सीडेंट में कभी भी ऐसा नहीं हुआ कि ब्लैक बॉक्स ना मिला हो। अहमदाबाद का एक्सीडेंट हो या जितना भी बड़ा प्लेन क्रैश होता है ब्लैक बॉक्स से ही बहुत सारी जानकारियों का पता चलता है, लेकिन इस मामले में कहा जा रहा है कि ब्लैक बॉक्स में भी गड़बड़ी है। तो ऐसी बहुत सारी बातें हैं जिसको देश के सदन में मैं उठाऊंगा और आज केजरीवाल साहब से भी मुलाकात हो रही है रोहित पवार जी की, तो उसमें और भी ये जानकारी देंगे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।